नमस्कार शेतकरी मित्रो, आपण पीएम किसान तसेच नमो किसान मध्ये रजिस्टर आहात। आपल्याला वर्षाला 6000 प्लस 6000 असे 12000 मिळतायत का? जर तुम्हाला हे पैसे मिळत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। पुन्हा एकदा तुमच्यासाठी चान्स आहे 6000 प्लस 6000 रुपये मिळवण्यासाठी। मित्रो, 5 जून ते 15 जून या कालावधीत पुन्हा आपल्याला जर तुमचे काही अडचणीत असतील, पैसे जमा होत नसतील, ई-केवायसी झाली नसेल किंवा अन्य काही त्रुटी असतील तर 5 जून ते 15 जून कॅम्पेन राबविलेला आहे। डिस्प्लेला पाहू शकता। मित्रो, पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ऑफिशियल ट्विटर हँडल वरती माहिती देण्यात आलेली आहे। किसानों की मेहनत, पीएम किसान सम्मान निधि का सहयोग। पीएम किसान सेंचुरेशन ड्राइव के माध्यम से अपनी ई-केवायसी पूर्ण करे और पीएम किसान सम्मान निधि का लाभ जारी रखे। आता मित्रो, हे पीएम किसान साठी आहे, पण जे शेतकरी पीएम किसान मध्ये अप्रूव्हल आहेत त्यांनाच नमो किसानचे हप्ते हे भेटत असतात। त्यामुळे मित्रो पहा, पीएम किसान मध्ये रिजेक्ट झाला असाल तर नमो किसान मध्ये सुद्धा रिजेक्ट असणार। त्यामुळे पीएम किसान तुम्ही पात्र बनणं गरजेचं आहे। तर पहा यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे। सर्वात प्रथम पहा, पीएम किसान पोर्टल पर किंवा त्यांच्या ऍप वरती ई-केवायसी करणं गरजेचं आहे। आधारशी पीएम किसान लिंक करणं गरजेचं आहे। कसं करू शकता? एक तर तुम्ही 5 जून ते 15 जून मध्ये, नाही तर तुम्ही घर बसल्या आमचा व्हिडिओ पाहून ई-केवायसी करू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी ठेवत आहे। 2 नंबरचा ऑप्शन आहे भूमी विवरण का पोर्टल पर अपलोड करना, म्हणजेच लँड सीडिंग। आता लँड सीडिंग जर नो असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तर लँड सीडिंग यस करण्यासाठी आपल्या तलाठी कार्यालय तसेच तुमच्या कृषी विभागास म्हणजे कृषी अधिकारी जे कृषी सेवक आहेत त्यांना भेट देऊन तुमचं लँड सीडिंग यस करून घेऊ शकता। त्यासाठी फॉर्म सुद्धा आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो पहा की लँड सीडिंग नो असेल तर यस कसं करावं तो व्हिडिओ पाहू शकता। लाईव्ह प्रूफ सुद्धा देण्यात आलेला आहे। आता 3rd नंबर, योजना के लिए आवेदन करना। आता मित्रो, आवेदन कसं करायचं? ऑनलाईन तुम्ही घर बसल्या फक्त तुमच्या आधार वरून आणि तुमच्या 7/12 अप्लाय करू शकता। याचा व्हिडिओ सुद्धा मी 1 ते 2 दिवसात बनवलेला आहे, त्याची सुद्धा लिंक देतोय। त्या पद्धतीने तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता। आता बैंक खाते को आधार से लिंक करवाना, आता ही एक सोपी स्टेप आहे। तुमच्या बँकेत जावं लागेल आधार कार्ड घेऊन। तुमच्या बँकेशी आधार कार्ड लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे। जर तुमचं बँकशी आधार कार्ड लिंक नसेल तर मात्र 2000 हे थांबलेले आहेत। मला दुसरा ऑप्शन कोणता? तर तुमच्या बँकेत लिंक होत नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये तुमचं नवीन पासबुक खोलू शकता आणि ते लिंक करायचं आहे। अशा प्रकारे ह्या 4 स्टेप आहेत। ह्या 4 स्टेप जर पास झालात तर तुम्हाला 2000 पीएम किसान आणि 2000 नमो किसान असे 4000 रुपये भेटून जातील। तर यासाठी पीएम किसान सेंचुरेशन ड्राइव 5 जून ते 15 जून हा ऑप्शन आहे आणि हे 4 प्रमुख कार्य आहेत। तर तुम्हाला यासाठी अधिक जानकारी के लिए अपने निकटम सीएससी केंद्र या राज्य सेवा केंद्र विजिट करो। आता तुम्हाला सीएससी केंद्र म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र चालक किंवा राज्य सेवा केंद्र चालक। आता मी तुम्हाला सांगितलं की कृषी सेवक कडे तुम्ही जाऊन भूमी अभिलेख मध्ये ज्या तुमचं लँड सीडिंग नो आहे ते यस करायचं आहे। तर त्यासाठी कोणती कागदपत्र मागतात ती तुम्ही द्या। बाकी सगळ्या स्टेप आहेत त्या इझी आहेत, घर बसल्या करू शकता। बँकेत जाऊन तुमचं बँक सीडिंग करून घेऊ शकता। अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा। तुमची जर ई-केवायसी, बँक सीडिंग, लँड सीडिंग नो असेल तर तात्काळ करून घ्या। नेक्स्ट हप्ता कधी येणार आहे हे याच चॅनल वरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।